शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी उंडरी महमदवाडी प्रभाग क्रमांक 41 येथे किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय। ॲडव्होकेट कलेश्वर अनंता घुले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलंय। यावेळी शिवशंभू गीतांचा कार्यक्रम हर्ष काकडे आणि विपिन सांगळकर यांच्या सादरीकरणानं रंगलाय। या शानदार सोहळ्याला डॉक्टर शंतनू जगदाळे, फारुख नाना इनामदार, सुरेश भाऊ घुले, हरिभक्त परायण, बाळासाहेब तात्या, सचिन शेठ, अमर आबा तुपे, राजेंद्र बापू घुले, गोरखतात्या घुले, उमेशजी कोंढाळकर, बाळा मामा भानगिरे, प्रेमदादा बांदल, सचिन गावडे, महेश सातव, शिवाभाऊ शेवाळे, सचिन सातव, अर्जुन बिनावत, बापूसाहेब मिरेकर, अजित ससाणे, दत्ताभाऊ घुले, असलमभाई शेख, दत्तात्रय तात्या घुले, कुंडलिक यादव, राजू अडांगळे, जयश्रीताई पुणेकर, वैष्णवीताई सातव, रोहिणीताई क्षीरसागर, बिनाताई कट्टीमणी, सरिताताई कुंभार, सोनाताई शेवाळी यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती। यावेळी तरुणांनी आपली कला तरुणांना जोपासता यावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश मनामध्ये ठेवून या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। यामध्ये 127 मंडळांनी सहभाग नोंदवला, ज्यामध्ये मोठ्या गटात शिवमित्र मंडळ ट्रस्ट, जाधवमळा महमदवाडी, शिवतेज तरुण मंडळ अवताडेवाडी, शिवशंभू मित्रमंडळ महमदवाडी, हनुमान नगर मित्रमंडळ पिसोळी, गगन रेनिसान्स मित्रमंडळ पिसोळी या 5 गटांचा विजय झालाय। तर लहान गटामध्ये घुले पाटील ग्रुप महमदवाडी, मुक्ताई मित्रमंडळ होळकरवाडी, सार्थक विकास घुले, आयुष घुले, श्रीतेज घुले, हर्ष घुले, चिंतामणी बॉईज स्वराज प्रतिष्ठान होळकरवाडी, जय रामसागर प्रजापती उंडरी, संग्राम निलेश हांडेवाडी, ज्ञानेश्वर शिंदे महमदवाडी, दुर्गेश खोटे आणि मित्र परिवार होळकरवाडी या 10 संघांनी विजय पटकावलाय। मुलांना संस्कृती आणि परंपरेचे संस्कार घडावे यासाठी आपण काही ना काही उपक्रम घेत असतो। पुढे देखील अनोखे वर्ष आपण असे उपक्रम घेणार असं आयोजक कलेश्वर घुले यांनी सांगितलंय। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रभाग 41 मध्ये दिवाळीच्या निमित्तानं भव्य अशी किल्ले स्पर्धा आयोजित केली होती आणि आमच्या राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। या ठिकाणी आमचे कलेश्वर भाऊ घुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि प्रचंड असा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला। जवळपास 175 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यामुळं आज आम्हा सगळ्यांना समाधान वाटतंय की महाराजांचे हे छोटे मावळे तो विचार आपल्या मनामध्ये रुजवतायत, ते संस्कार आपल्यावरती त्यांच्यावरती घडतायत आणि त्या माध्यमातून त्यांचे सर्व पालक आणि सर्वजण या ठिकाणी आले होते आणि बक्षीस मिळाल्यानंतर त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते बघून खरंच कृतार्थ झाल्यासारखं वाटतं। त्यामुळे कलेश्वर भाऊमुळे एक अतिशय चांगला कार्यक्रमाला यायची संधी आम्हाला सर्वांना लाभली। मी कलेश्वर भाऊंचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो। प्रभाग क्रमांक 41 महमदवाडी उंडरी या प्रभागाच्यासाठी दिवाळीचं निमित्त साधून दिवाळीच्या या कालावधीमध्ये तरुणांना त्यांची आवड जोपासत यावी आणि त्याचबरोबर त्यांनी त्यामध्ये लक्ष घालून आपल्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव मिळावा हा उद्देश मनामध्ये ठेवून आपण किल्ल्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या। या स्पर्धा घेत असताना संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 मधून 127 मंडळांचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवला गेला आणि त्याच्यामधून मोठ्या गटामधून 5 बक्षिसं काढण्यात आली आणि लहान गटामधून 10 बक्षिसं त्या ठिकाणी देण्यात आली। अतिशय मनाला भावुक त्या ठिकाणी झालेला आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हे सर्व मावळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे आणि महाराजांचा इतिहास सर्वांना समजला पाहिजे असा मनामध्ये उद्देश ठेवून ह्या स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या। खरं तर जे काही त्यामध्ये सहभागी स्पर्धक होते ते नंबर काढत असताना आम्हाला फार अडचणी आल्या, कारण ज्यांनी भाग घेतला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे किल्ले बनवले होते। मग त्याच्यामध्ये आम्ही जे काही बक्षीस होती बक्षिसं वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आदरणीय आमदार चेतनदादा तुपे पाटील जे आमचे मार्गदर्शक आहे ते या कार्यक्रमासाठी आले आणि सर्व स्पर्धकांना देखील त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील या ठिकाणी आवर्जून सांगायचे की मुलांमध्ये त्यांना संस्कृती आणि संस्कार मिळावेत त्यासाठी आपण काही ना काही ॲक्टिव्हिटीज प्रामाणिकपणाने घेण्याचं काम करत असतो। त्यातला एक हा प्रयत्न केलेला आहे
आज या वर्षी घेतलेला आहे. पुढील अनेक वर्ष आपण या स्पर्धा घेणार आहोत. त्याचबरोबर ह्या स्पर्धा घेत असताना जे काही स्पर्धक या ठिकाणी आलेले होते त्यांना आपण पुढच्या आठवड्यामध्ये शिवनेरीचं दर्शन देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण त्यांना त्या ठिकाणी सांगणार आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या भागातील सर्व माझे जे काही मान्यवर आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत, हे सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अतिशय चांगलं जे काय माझे सवंगडी आहेत त्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं, नियोजन केलं आणि नियोजन करत असताना सर्वांना त्या ठिकाणी बोलवत असताना सर्वांनी चांगल्या प्रकारची उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी मनापासून सर्वांचं आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी कलेश्वर घुले यांनी दीपावलीच्या किल्ल्यांचं स्पर्धा घेतल्या होत्या. त्या स्पर्धा घेतल्यामुळं मी त्यांचं माझ्या वैयक्तिक प्रभाग क्रमांक 41च्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाकरता आपले लाडके आमदार चेतनदादा तुपे पाटील आले यांच्यातर्फे इथं सायकल वाटप, बक्षीस समारंभ झाला. आपल्या विभागाचे उपसभापती सचिन शेठ असतील, कोंढाळकर असतील, उमेश शेठ, या सगळ्यांनी या ठिकाणी हजेरी लावून ह्या सायकल स्पर्धेचं आणि बक्षीस समारंभाचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. असंच राष्ट्रवादी पार्टीचं काम ह्या प्रभाग क्रमांक 41मध्ये वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी कामं करून हे काम पुढं जोरात चालावा, ह्याच्या पुढेही पाहुणी पडदा घ्यावा एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द थांबतो. आज या ठिकाणी आमचे बंधू कलेश्वर घुले यांनी प्रभाग क्रमांक 41मध्ये दिवाळीनिमित्तानं किल्ले स्पर्धा आयोजित केलेली होती आणि या स्पर्धेमध्ये 178 स्पर्धकांनी भाग घेतला. सर्व लहान बालगोपाळांनी अतिशय छान प्रकारचे किल्ले त्या ठिकाणी केलेले होते आणि त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी आज या ठिकाणी उजाळा केलेला आहे. त्याला अतिशय चांगल्या प्रकारचे किल्ले केल्यामुळं भाऊंनी बक्षिसांची संख्या पण त्या ठिकाणी वाढवलेली आहे. भाऊ आपले सामाजिक काम नेहमी करत असतात. 20 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम या मोहम्मदवाडी आणि परिसरामध्ये राबवलेले आहेत आणि भाऊंनी जो किल्ले स्पर्धा या ठिकाणी घेतली त्या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांना भाग घेतला त्या स्पर्धकांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. जसे ज्या स्पर्धकांना विजेतेपद मिळाले त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी दिवाळीनिमित्त कलेश्वर भाऊनी किल्ले स्पर्धा भरवलेल्या होत्या. या स्पर्धेसाठी या भागाचे लाडके आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलेलं आहे. कलेश्वर भाऊ गेले 20 वर्ष या भागात सामाजिक कार्य करत असताना तळागाळातील माणसाला नेहमीच मदत करण्याचं काम कलेश्वर भाऊनी केलेलं आहे. आज 1, 2, 3, 4 अशी बक्षिसं ठेवण्यात आलेलं होतं. 31,000 रुपये पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 21,000, तिसरं बक्षीस 11,000, तसेच 4 सायकली ठेवलेल्या होत्या. हा उपक्रम त्यांनी गोरगरीब मुलांना दिवाळीमध्ये फटाकडे आणि मिठाई वाटून त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला होता आणि गोरगरिबांची दिवाळी चांगल्या प्रकारे जावी अशा त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि कलेश्वर भाऊनी हे कौतुकास्पद काम केलेले आहे. त्या कार्यक्रमाला मी आमच्या घुले परिवारातर्फे मोहम्मदवाडी ग्रामस्थांतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला सांगताना अभिमान वाटतोय की आमचे पुतणे श्री कलेश्वर घुले यांनी जो गड किल्ल्याचा जो लहान मुलांच्या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला की त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज काळाची गरज आहे की आपली जी राष्ट्रीय संपत्ती आहे गड किल्ले हे प्रत्येकाला त्याची जाण पाहिजे आणि ती जाण यायची असेल तर हे मुलापर्यंत पोचलं पाहिजे आणि मुलांच्या बरोबर पोचलं तरच त्याची प्रसिद्धी येणार आणि मुलं त्या ठिकाणी जाऊन येणार. हे अगदी अत्यंत चांगलं काम यांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्या तेवढे थोडे आहेत आणि ही काळाची गरज आहे. कारण ही राष्ट्रीय संपत्ती जर जपायची असेल तर ही युवा पिढी त्याच्यामध्ये पुढे आली पाहिजे
आणि घरातील प्रत्येक माणसांना ती मुलं नक्कीच याच्याबद्दल ज्ञान देतील आणि प्रत्येकांच्या मनामध्ये या गड किल्ल्यावर जाण्याची एक उत्कटता इच्छा निर्माण होईल आणि ते करीत असताना आपला एक इतिहास कसा होता आणि त्या इतिहासाची जाण होईल. नुसते कल्ले जाणून घरी उपयोग नाहीत, तर हे कल्ले बनवायच्या आधी ही मंडळी तिथं पोचली पाहिजे, तिथली माहिती घेतली पाहिजे, पुस्तकातून जाण घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याच्याबद्दल अनुसरूनच हे सगळं काम केलं पाहिजे. अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना कलेश्वर भाऊ यांना हे जे कार्य केलं याबद्दल धन्यवाद देतो. अशाच प्रकारचं कार्य करीत राहावं अशी शुभेच्छा तर करून पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो की कलेश्वर भाऊंना हे काम करण्याची अशी ताकद द्यावं आणि त्यांचं पुढं कार्य असंच तेथेच राहावं. आमदार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका दरवर्षी येतात, दर 5 वर्षांनी येतात, पण हा जो कार्यक्रम आहे हा वर्षानुवर्ष चालू राहिला पाहिजे, हे अत्यंत चांगला त्यांनी संदेश दिलेला आहे. हा सर्वांनी मनाची कोंडगाठ करून पुढचा कार्यक्रम चालू ठेवला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.